नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील टॉपिकमध्ये लसिका संस्था हा फुल टॉपिक पण अभ्यासला आहे. त्यानंतर पार्ट 1चे MCQs घेतले आहेत. आता हे पार्ट 2चे MCQs आहे जे जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर परिषद, आरोग्य विभाग या सर्वांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. चला तर मग MCQsला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक 21, लसिका संस्थेचे प्रमुख कार्य काय आहे? तर याचं उत्तर आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22, लसिका द्रव्यामध्ये RBCचे प्रमाण कसे असते? तर याचं उत्तर आहे कमी. प्रश्न क्रमांक 23, लहान आतड्यातून चरबी शोषण करण्यास कोण मदत करते? तर याचं उत्तर आहे लसिका वाहिन्या. प्रश्न क्रमांक 24, लसिका संस्था शरीरातील कोणते द्रव्य संतुलित ठेवते? तर याचं उत्तर आहे बघा उत्तक द्रव्य. प्रश्न क्रमांक 25, लसिका ग्रंथीचे मुख्य कार्य काय आहे? तर याचं उत्तर आहे जंतू नष्ट करणे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 26, थायमस ग्रंथी प्रामुख्याने कोणत्या वयात मोठी होते असते? तर याचं उत्तर आहे बाल्यावस्था. प्रश्न क्रमांक 27, लसिका संस्था कोणत्या प्रणालीशी जवळून संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे रोगप्रतिकारक संस्था. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28, स्प्लीहा कोणते कार्य करते? तर याचं उत्तर आहे जुने पेशी नष्ट करणे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29, लसिका वाहिन्या शेवटी कुठे मिळतात? तर याचं उत्तर आहे रक्तप्रवाह. प्रश्न क्रमांक 30, फायलोरिया रोगांमुळे कोणता भाग जास्त सुजतो? तर याचं उत्तर आहे वरील सर्व, हात, पाय, जननेंद्रिय. प्रश्न क्रमांक 31, लसिका संस्था शरीरात कोणत्या प्रकारचे संरक्षण करते? तर याचं उत्तर आहे बघा जैविक संरक्षण. प्रश्न क्रमांक 32, लसिका ग्रंथी शरीरात कशा प्रकारे पसरलेल्या असतात? याचं उत्तर आहे साखळीसारख्या. प्रश्न क्रमांक 33, लसिका द्रव्याचे मुख्य घटक कोणते? तर याचं उत्तर आहे वरील सर्व, पाणी, प्रथिने, लसिका पेशी. प्रश्न क्रमांक 34, लसिका संस्थेचा संबंध कोणत्या आजाराशी आहे? तर याचं उत्तर आहे फायलेरिया. प्रश्न क्रमांक 35, टॉन्सिलचे मुख्य कार्य काय आहे? तर याचं उत्तर आहे जंतूंना अडवणे. प्रश्न क्रमांक 36, लसिका वाहिन्या कोणत्या प्रकारच्या वाहिन्यांसारख्या दिसतात? तर याचं उत्तर आहे बघा शिरा. प्रश्न क्रमांक 37, लसिका द्रव्य शरीरात कोणत्या दिशेने वाहतो? तर याचं उत्तर आहे हृदयाकडे. प्रश्न क्रमांक 38, लसिका संस्थेमुळे शरीरात काय वाढते? तर याचं उत्तर आहे बघा प्रतिकारक शक्ती. प्रश्न क्रमांक 39, लसिका संस्था शरीरातील कोणत्या प्रकारच्या पेशीशी संबंधित आहेत? तर याचं उत्तर आहे लिम्फोसाइट. प्रश्न क्रमांक 40, लसिका संस्था कोणत्या प्रकारच्या रोगापासून संरक्षण करते? तर याचं उत्तर आहे बघा संसर्गजन्य रोग. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला या प्रश्नांची PDF हवी असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा, मी PDF देईल.